मानवाधिकार दिनानिमित्त सीड्स ऑफ पीस इंडिया आणि मुंबई बहाई समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विशेष सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सुमारे 100हून अधिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सीड्स ऑफ पीसचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। कार्यक्रमात शांतता, समता, न्याय व मानवतेच्या एकतेवर विचारमंथन करण्यात आले। मानवाधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट विनोद शेट्टी यांनी मानवाधिकारांचे संरक्षण व न्यायव्यवस्थेशिवाय शाश्वत शांतता शक्य नसल्याचे मत व्यक्त केले। युवक व किशोरवयीन मुलांमध्ये नैतिकता, सामाजिक जबाबदारी व शांततेचे मूल्य रुजविण्यासाठी विविध संवादात्मक उपक्रम राबविण्यात आले। बहाई समाजाच्या वतीने ॲडव्होकेट डीजेना सोनावाला यांनी युवक हे सकारात्मक सामाजिक बदलाचे मुख्य आधार असल्याचे यावेळी सांगितले। कार्यक्रमाचा समारोप सीड्स ऑफ पीस इंडिया कोअर लीडरशिप प्रोग्राम 2025च्या पदवी प्रदान सोहळ्याने झाला। माझं नाव ॲडव्होकेट विनोद शेट्टी आहे आणि मी मानव अधिकारवरती वकिली करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे हे सीड्स ऑफ पीस म्हणून एक संघटना आहे आणि ते मुलांसाठी जे मानव अधिकारबद्दल व आपण शांती कशी आणायची जगात याच्याबद्दल शिकवते। आणि आज आपण बहाई सेंटरमध्ये आहोत। तो जगभर प्रसिद्ध आहे की हा एक समाज आहे जो एकदम शांततामध्ये संबंध इतिहास आहे की ते मानव अधिकारचं रक्षण करतात। आणि आज जो कार्यक्रम आहे तो मानव अधिकार जे दिवस होतं 10 डिसेंबरला याचं साजरा करतोय आणि त्याचं एक आपण एक चांगलं एक मुलांसाठी, टीचर लोकांसाठी, त्यांचे जे पेरेंट्स आहेत, हे सगळ्यांसाठी जे लोक शांतीमध्ये विश्वास ठेवतात आणि आज जो ग्लोबली आपण फॅसिस्ट फोर्सेस बघतो याचं जे जन्म झालं आहे आणि हे जे एक लोकांना चिरडून काढतायत आणि जो समाजाला घातक आहेत त्यांच्या विरुद्ध कसा हा एक शांतीचा एक संदेश आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही देतोय। बहाईबद्दल कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला काय उद्देश द्याल आजच्या या दिवशी? हा एक चांगलाच उद्देश आहे, कारण ज्या समाजात शांतता, त्यांचं जे लोकांमध्ये जे जे संबंध, त्यांचं जे शिक्षण आहे, त्यांचं मुलांपासून, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा एक संबंध जगाला एक संदेश दिला आहे बहाईंनी। आणि हे जे बहाई समाजांनी संबंध जगात त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांच्या मुलांना आणि बाकी लोकांना पण, इतर लोकांना जे मदत केलं आहे आणि सीड्स ऑफ पीस बरोबर जे आज कोलॅबरेशन केलं आहे, आम्ही दोघं एकच आज सीड्स ऑफ पीस आणि बहाईचे जे शिक्षण आहे हे मुलांसाठी, छोट्या लोकांना, एज्युकेटर्स, टीचर्स, शाळेत हे शिकवलं जायला पाहिजे। कारण आपला समाज आज आपण बघतो सगळीकडे लोक नफरत करतात, इलेक्शनच्या नावाने छोट्या छोट्या राजकारण करून लोकांना फाडून टाकतात। एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, एक बिल्डिंगमध्ये राहायला पण आज त्रास देतो, कारण लोक आपसमध्ये आपल्या पॉलिटिक्समध्ये गुंतलेले आहेत। याच्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि जर आपण एक नवीन जगाचं निर्माण करायला, आपण जर आपली एक संस्था आणि आपले स्पेशली स्टुडंट्स लोकांना, विद्यार्थी लोकांना हे शिकवायला पाहिजे की हा एक नवीन जगमध्ये जे आपण नफरत आणि लोकांच्या विरुद्ध आपण जे एक भावना पैदा करतो हे बंद करायला पाहिजे। Hi, my name is Urmi Chanda. I'm the programs manager for Seeds of Peace India, and we are doing this event today in collaboration with the Baha'i Center on occasion of Human Rights Day. तो ह्यूमन राइट्स डे पर हम लोग पीस के साथ उसका क्या कनेक्शन है ये एक्सप्लोर कर रहे हैं, क्योंकि सीड्स ऑफ पीस इंडिया बच्चों के साथ पीस बिल्डिंग पे काम करता है और बहाई फेथ और बहाई कम्युनिटी भी इन सब वैल्यूज़ के साथ अलाइनमेंट रखता है। तो ये कम्युनिटी कन्वीनिंग है जहाँ स्टूडेंट्स आए हैं, पेरेंट्स आए हैं, एजुकेटर्स आए हैं और बहाई कम्युनिटी के लोग आए हैं। तो एक साथ आकर के किस तरह से पीस बिल्डिंग हो सकती है और ह्यूमन राइट्स पे किस तरह से वार हो रहा है, इसका एक्सप्लोरेशन हमारे गेस्ट स्पीकर फॉर द डे एडवोकेट विनोद शेट्टी ने किया। एडवोकेट जेना सोनावाला भी हैं, वो भी बात करेंगी। उसके अलावा कुछ एक्टिविटीज़ हैं और बस यही उम्मीद है कि पीस वाली जो बात है, पीस का जो मैसेज है वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे। कंट्री में भी वॉर चल रहे हैं और कंट्री के अंदर भी वॉर चल रहे हैं। एब्सोल्युटली। तो जातीयवाद और ये सब चीज़ों को लेकर बढ़ावा दिया जा रहा है, इस वजह से ये
सब वॉर्स हो रहे हैं, पीस बिल्डिंग का काम किस इसीलिए तरह जरूरी से आप इसको कम कर सकते हैं, किस किस तरह से इसके लिए कुछ प्रोग्राम आपने रेडी किए हैं क्या? जी, तो सीड्स ऑफ पीस यूथ के साथ काम करता है, 14 से 17 साल के जो बच्चे हैं उनके साथ ज़्यादातर। हम इनके साथ स्कूल्स में काम करते हैं, छोटे प्रोग्राम होते हैं, बड़े प्रोग्राम होते हैं, जहाँ से अलग-अलग कम्युनिटीज़ के लोगों को साथ में लाया जाता है। तो नेशनल प्रोग्राम्स में अलग-अलग जो रिलीजियस आइडेंटिटीज़ हैं उनको हम एक्सप्लोर करते हैं, साथ में लाते हैं हिंदुओं को, मुसलमानों को, क्रिश्चियंस को, सिख्स को, और आपस में क्या डिफरेंसेस हैं वो एक्सप्लोर करते हैं, उसे सुलझाने की कोशिश करते हैं। इंटरनेशनली हम काम करते हैं इंडिया और पाकिस्तान के बच्चों के साथ, इज़राइल, पैलेस्टीन, इजिप्ट, यूएस, यूके, इस तरह से 8 कंट्रीज़ से 100 से ज़्यादा बच्चे आते हैं, इकट्ठा होते हैं साल में एक बार। तो इस तरह के प्रोग्राम साल भर चलते रहते हैं। पार्टनर स्कूल्स हैं बॉम्बे में कई सारे। बस यही कोशिश जारी है पिछले 30 सालों से। जब सीड्स ऑफ पीस फाउंड हुआ था इंडिया में, हम 20 सालों से एक्टिव हैं, और ये काम तो बस चलता रहेगा। My name is Jana Sunawala. I'm here at the Baha'i Center today as a member of the Mumbai Baha'i community. We are collaborating today with Seeds of Peace because the principles of universal peace, of peace for mankind, are very important to every single Baha'i. These are the fundamental principles of Baha'u'llah. I'm happy to be here with Seeds of Peace, and I look forward to have the Baha'i community work on a continuous basis with them. Thank you. सो सुरू. माझं नाव सागर कांगुर्डे आहे आणि मी एका इंटरनॅशनल NGO आहे सीड्स ऑफ पीस, त्याच्यात इंडिया कंट्री डायरेक्टर आहे. 10 डिसेंबर हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे होता. तर त्या संदर्भात आम्ही आज इथे एकत्रित झालो आहे. इथे खूप सारे स्टुडंट्स, त्यांच्या टीचर्स, वेगवेगळे फॅसिलिटेटर्स, जे सपोर्टर्स आहेत आणि जे ह्युमन राईट्स आणि पीस म्हणजे शांती यात जे बिलीव्ह करतात, हे आज एकत्रित आले. आणि आम्ही विचार केला काही मूळ गोष्टींवर की ह्युमन राईट्स म्हणजे काय, त्याचा आपल्या आयडेंटिटीशी काय संबंध आहे, आणि जेव्हा तुम्हाला काही तुमच्या आयडेंटिटीज तुमच्याकडनं घेतल्या जातात किंवा तुमचे हक्क तुम्हाला दिले जात नाहीत, तुम्हाला कसं आतून फील होतं, कसं वाटतं तुम्हाला. तर त्याच्यावर थोडी चर्चा झाली, काही ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या, आणि ते मोस्टली यूथ होते. तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी एक शांतीपूर्व देश आपण कसा घडवू शकतो, ते त्याच्यात रोल काय प्ले करू शकतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी तर फक्त एक छोटा व्यक्ती आहे, मी काय करू शकतो, बट दैनंदिन जीवनात मी माझ्या काय बदल आणू शकतो, मी सगळ्या लोकांशी कसे संवाद साधू शकतो, आणि डिबेट करण्याऐवजी कसं मी सगळे ओपिनियन्स ऐकून आणि मग स्वतःचा एक विचार जो समर्थ आहे, जो एक होलिस्टिक आहे, सर्व बाजूने मी विचार करतोय का, की मी फक्त माझाच विचार पुढे लोकांवर लादतोय. सो हे न करून मी कसं एक चांगला लिस्टर, मी कसं शांतपणे ऐकणार, आणि 2 कान आपल्याला दिलेत आणि 1 तोंड आहे, तर काय मी डबल ऐकतो आणि मग माझे विचार व्यक्त करतो का, यावर थोडी आम्ही चर्चा केली. आणि आजचा हा जो व्हेन्यू आहे हे बहाई सेंटर आहे, आणि बहाई या समाजात आणि खूप प्राधान्य दिले आहे पीससाठी, शांतीसाठी, की कसं आपण त्यांना रिच्युअल्स वगैरे काही नाही आहेत, परंतु त्यांना कोणी पुजारी वगैरे असे त्यांच्यात नसतात. बहाई लोकांमध्ये त्यांच्यात फक्त काही लर्निंग्स आहेत, काही नॉलेज पॉईंट्स आहेत. तुम्ही तुमची एक लाईफ कशी जगू शकतात त्यावर चर्चा थोडी झाली. त्यातल्या ॲडव्होकेट जेना होत्या, त्यांनी पण सांगितलं त्यांच्यासाठी बहाईझम काय, आणि त्याच्यात यूथ आणि पीसबद्दल काय काय त्याच्यात पॅरलल्स आहेत, याच्याबद्दल चर्चा झाली. सो तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद, आणि मला बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल मी आय एम व्हेरी ग्रेटफुल.